नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे शेगाव आणि ट्रॅफिक संदर्भातील. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात. अधिक महिन्याच्या अनुषंगाने शेवटचा गुरुवार आणि एकादशी असल्यामुळे शहरामध्ये आज भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु पोलीस प्रशासनाकडून ट्रॅफिक संदर्भात कुठलीही ठोस भूमिका आजपर्यंतही दिसलेली नाही. शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, अकोट आणि वरवट रोड उड्डाणपूल आहे आणि एक रोड मंदिरकडे जातो. नेहमीप्रमाणे या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा असतात. शिवाय या ठिकाणी लावलेले सिग्नल हे सुद्धा शोभेच्या वस्तू बनलेले आहेत आणि या ठिकाणी नेहमीच ट्रॅफिकची कोंडी होत असते. अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून या संदर्भात आल्या असल्या तरी ठाणेदार असतील किंवा ट्रॅफिक इन्चार्ज असतील यांच्याकडून कायमस्वरूपात कुठलीही उपाययोजना अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. मग हा निर्माण झालेला प्रश्न केव्हा मार्गी लागेल किंवा या सर्व परिस्थितीमध्ये किंवा सुधार होईल हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. तसेच शहराच्या अनेक चौकांमध्ये सुद्धा ट्रॅफिक संदर्भात काही उपाययोजना आहे का, असेल तर मुक्ती कधी का दिसत नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. वारंवार प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या संदर्भात जर पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल तर मग आता ही समस्या सोडवण्याकरता वरच्या पातळीवरती नागरिकांनी तक्रार करावं काय, हाही प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना होणारा नाहक त्रास केव्हा संपेल हे आता बघावं लागेल. एबीपी मराठीसाठी समीर देशमुख, शेगाव.